तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ओवीने अमृताच्या मदतीने सारंगसाठी खूप छान असा प्लॅन केलेला असतो. आता दुसरीकडे अभिरने देखील सावलीसाठी मदर डे स्पेशल खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलेला असतो आणि छान असं घर वगैरे सजवलेलं असतं. आणि ओवीने असं टेबलवरती डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं असतं म्हणून मोनिकाला हे सगळं अजिबात आवडलेलं नसतं. मोनिका तर ओवीवर डायरेक्टली ओरडते, म्हणू लागते की तुला या घरामध्ये ना असं हे सगळं करण्याचा हक्कच नाही, तुझी आईच नाही तर तू हे सगळं कुणासाठी करते. ओवीला मात्र खूप दुःख होतं, पण अमृता देखील ओवी आणि मोनिकाच्या मध्ये काहीच बोलत नाही. ती फक्त शांतपणे हे सगळं ऐकत असते. आता जेव्हा मोनिका ओवीला बोलत असते तेव्हा मात्र नेमकं सारंग वरतून येतो. सारंगसाठी जी काही ओवीनं प्लेट वगैरे सजवलेली असती ती प्लेट मात्र मोनिकाने खाली टाकून दिली तर ती डायरेक्टली फुटूनच गेलेली असते. तर सारंग डायरेक्टली मोनिकावर खूप ओरडतो, म्हणू लागतो की मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या मुलीला काहीच बोलायचं नाही आणि मी तिचे सगळे स्वप्न पूर्ण करणार. मी तिची आई आणि बाबा मी दोन्ही पण आहे आणि तिला प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करायचा हक्क आहे. आता मोनिकाला सारंग हे सगळं बोलल्याच्या नंतर मोनिकाला राग येतो आणि मग ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तर ओवीने मात्र सारंगसाठी खूप छान असा शिरा बनवलेला असतो आणि त्यासाठी खूप छान अशी कविता देखील केलेली असते. तर आता ओवी सारंगला सांगू लागते, बाबा मी तुझ्यासाठी काय केले सांगू का? तर सारंगला त्यावेळी ओवीचं असं बोलणं ऐकून खूप आनंद होत असतो. तर सारंग म्हणू लागतो, सांग ना माझ्यासाठी तू काय केलं आहे? तर ओवी सांगू लागते की बाबा मी तुझ्यासाठी ना खूप छान असा शिरा बनवला आहे आणि त्यानंतर मी तुझ्यासाठी ना खूप छान अशी कविता देखील केली आहे. तू काय कर, आता पहिले तर तू फ्रेश होऊ नये आणि तू शिरा टेस्ट कर आणि मग तुझं तोंड गोड झालं ना की मग मी माझी कविता तुला सांगते. तर सारंग म्हणू लागतो, नाही ओवी मला ना आता तुझी कविताच ऐकायची आहे, आता ते शिरा बाजूलाच राहू दे. तुझी कविताच ऐकल्याच्या नंतर ना माझं तोंड गोड होऊन जाणार आहे. तर अमृताला सारंग आणि ओवीचं असं घट्ट नातं बघून तिला तर खूप छान वाटत असतं, ती फक्त हसत असते. दुसरीकडे आता अभिरने सावलीसाठी खूप छान प्लॅन केलेला असतो. आता जेव्हा सावली रूममध्ये येते अभिरने जे काही केलं ना ते बघून सावलीला खूप मोठा धक्का बसतो. माझा अभिर किती छोटा आहे आणि त्याने माझ्यासाठी इतकं मोठं काही केलं ना, तर सावलीला खूप गर्व वाटू लागतो. आणि आता हे सगळं अभिरने जगन्नाथजीच्या मदतीने केलेलं असतं. त्यानंतर सावली म्हणू लागते, काय रे अभिर आणि तू हे सगळे कधी केलं? आणि मग त्यावेळी अभिर म्हणतो, आई तू जेव्हा गुरुकुलमध्ये गेली होती ना तेव्हा हे सगळं ना मी तुझ्यासाठी केलं आहे. तुला माहिती आहे का, ते काहीतरी आहे ना मदर डे स्पेशल, आईसाठी आपल्या सगळे मुलं असंच करतात आणि मी पण तसंच केलं आहे. पण तुला माहिती आहे का, मी हे सगळ्यात बाबाची मदत घेतली आहे. बाबांनी मला जसं सांगितलं ना मी तसंच केलं. तुझ्या आवडीनिवडी मला सगळ्या माहीत झाल्या. आता अभिरने हे सगळं सावलीसाठी केलं म्हणून सावलीला रडायला येतं. सावली अभिरचं भरभरून कौतुक करते, त्याला मायाने जवळ घेते आणि आता सावली आणि अभिरकडं बघून तर मात्र इकडे जगन्नाथजीला डायरेक्टली रडायला येतं आणि जगन्नाथजीला सानिकाची आठवण येत असते, अलकाची देखील आठवण येत असते. तर मित्रांनो बघूया आता ओवीने जी काही सारंगसाठी कविता केलेली आहे ते आपण उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.